काल आपण सगळ्यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र या धरातलावर आवडी तलावर प्रगट झाले. त्यांचं लीला कार्य सुरू झालंय, अवतार कार्य. त्यांचं स्वयंवर झालं. अयोध्या नगरीमध्ये आनंदाला अंत नाही तर पार नाही. जिथं राम आहे तिथं अंत नाही तर त्याचं मापच केल्या जात. जो रामाला जोडल्या गेलेला आहे, आपला संबंध रामाशीच आहे असा ज्याचा दृढ निश्चय आहे, त्याचा आनंद अमाप आहे. असा आनंद आहे त्याचा. म्हणजे काय, त्याला माप नाही, त्याला कोणी मोजू शकत नाही. असा हा रामरायाचा आनंद आहे. देवाचा असा काय आनंद आहे. स्वतः सरस्वती जरी लिहायला बसली, समग्र पृथ्वीच्या जलाशयाच्या साठ्याची शाही केली. काय केली? शाही केली. समग्र वृक्षाची लेखणी केली. आणि स्वतः लिहिण्याकरता कोण बसलेली आहे? सरस्वती माता. तरी त्या परमेश्वराचं वर्णन केलं जात, अवर्णनीय आहे तो. त्याचं वैभव सुद्धा अवर्णनीय आहे. आपलं जे आहे, आपण अल्पभूधारक आहे. फार झालं तर 100 एकर जमीन तर कोणाकडे नाहीच राहिली ना. आता आपल्याकडे किती आहे? अल्पभूधारक आहे आपण. फार थोडी जमीन आहे. 5 एकर, कोणाकडे 7 एकर, 8 एकर, 10 एकर. आपल्याकडे एवढीच आहे ना. पण ती तरी आपली आहे का? तिला काय माग लावत पत्र? ती तरी आपली आहे का? पळच आपण आपलं म्हणतो का आपलं आहे. ते जे आपलं आहे ते येतही नाही तर जात नाही. जे आपलं नाही, जे आपलं नाही त्याला आपण जर आपलं किती जरी म्हणलं तर ते आपलं होईल कसं? हे थोडं अवघड गेलं असेल ऐकायला. अरे जे नाहीच ते आपलं होईल कसं? जसं एखादं बुजगावणं दिसतं माणसाला, मंद अंधकारात ते माणसासारखंच दिसतं. शेतकरी बुजगावणं करतात ना माणसाच्या आकाराचं, तर ते दिसतं कसं माणसाला? माणूसच आहे. तेही हालत कशानं? आणि हे कशानं हालत? अवघड चाललं ऐकायला. हे कशानं हालत? हे सगळे कशानं हालतो आपण? श्रीमंतीनं, गायनाचार्य म्हणून, पोथी सांगतो म्हणून कशानं हलवतंय? कशानं हल्ल्या जातंय? ते वाऱ्यानं हलतं. हे सुद्धा याच्यातलंही वारं गेलं की कामच झालं. तर तुम्ही सोडून बोलू, तुम्हाला दिसतो जरा वशीला कोणाचं आहे म्हणून ते वळवळ चाललेलं नाही. अरे हे सगळं चाललं कशावर? वाऱ्यावर. राम आहेत. जोपर्यंत चाललं तोपर्यंत काय समजावं? रामाचं काय प्रेरणा आहे. खरं करंट आहे त्याच्यात. ही जड वस्तू आहे. आणि याला मी म्हणणारा माणूस किती जडबूड असेल. वास्तविक इथली धन संपत्ती, हे गाव, पत्तगाव बरोबर इथं राहायला आले का पहिल्यापासून? इथले नाही तुम्ही. अवघड काम. नक्की कुठले? मी सांगा. हो, तुम्हाला चहा प्यायला नेत असतो कधी मधी, म्हणून मला. अरे इथं काय आपलं? आपण इथं, मी इथं आलो का हे माझं गाव आहे? कोणी सांगेल हा महाराज इथं आला, पोथी सांगून गेला. मी इथला नाही. तुम्ही इथले का नाही? पक्का निश्चय इकडे तुमचा. आम्ही कुठले? जगनराव. कुठले? पीर कल्याणचे. नक्कीच का? पण आपणही आलो रे बाबा. मला येऊन 2 घंटे झाले, तुम्हाला 6 घंटे झाले समजा मला येऊन. असं धरा, तुम्हाला 6 वर 0 ठेवा. कोणाला 10 वर 0, कोणाला 6 वर. सगळे आलेले आहेत असं लक्षात घ्यायचं. शरीर हे घेऊन आपण आलो. आपण इथले. आपण खरे कुठले हे तुम्हाला कळालं की रामच कळाला तुम्हाला.
जन्म आलो त्याचे हो, आणि आपण खरे कुठले आहेत हे कळून देण्याकरता रामायण आहे. हे संसाराकरता रामायण नाही, ताकाकरता रामायण नाही. काहीच ताकापुरतं रामायण असतं. कशापुरतं? ताकापुरतं रामायण. एक बाई रोज एका घरून ताक आणायची. आधी गेली ती भांड घेऊन ताक आणायला. त्या बाईचं चाललं होतं घुसळत, आणि थांब बाई देते तुला. आणि माय आज रामायणात कणी काय त्या शेताचा वनवास पावल्या झालं. एका एका डोळ्याला 4-4 धारा. ती तिला सांगू लागली, कोण ती ताक घ्यायला आली ती, कायच वनवास म्हणे माय त्या शेताचा पावल्या जात नाही, इतका वनवास नको रे देवा, असं तिला ती सांगू लागली. ती म्हणे काही आणलं का तो घ्यायला ताक घ्यायला? म्हणे हो टाकलं त्याच्यात. म्हणे पुढं काय? म्हणे इतकंच, आता उद्या सांग. याला म्हणायचं ताकापुरतं रामायण. अरे तसं आमचं तरी काय आहे? जर आम्हाला कळालं नसेल तर आपलं दक्षिणा भेटती, पोटाची सोय लागती, आमचं तरी रामायण कशा करताय? ताकापुरतं रामायण असावं का लोण्याकरता रामायण असत जावं? खरं कळून घेणं, लोणी म्हणजे परमात्मा कळून घेण्याकरता. तो जर कळाला, जन्म आलो त्याचे. जन्म आलो त्याचे, 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 आदि फळ झाले जाते, आदि फळ झाले जाते, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, आदि फळ झाले जाते, आदि फळ झाले जाते, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती. जन्म आलो त्याचे आजी. हो, जन्माला कशा करता आलो, काय करायचं, खरं फळ काय आहे हे पदरात पाडून घेणं म्हणजे रामायण आहे. हे पोटापुरतं रामायण नाही, हे ताकापुरतं रामायण. आपल्या नरदेहात आपण आल्यानंतर हे कळून घेणं म्हणजे रामायण. कोणत्या भावनेने येईल काही सांगता येत नाही, कोणाचा काय अधिकार असेल. एका ठिकाणी चातुर्मास असणारे महाराज, आणि ते नेहमी दाढी ठेवायचे, दाढी असणारे महाराज होते. सांगायला होती. सगळे लोक श्रवणाला आले आणि उठून गेले. एक जण जेच ग्रहस्थ आला, आल्यापासून रडायला लागला. त्याच्या डोळ्याला खंड नाही, सारखं पाणी चाललं डोळ्यातून. महाराजाला वाटलं अद्वैत कुसरी नक्कीच याला कळलेलं दिसतं म्हणे रामायण, चिंतन, मनन. आणि का रे बाबा इतकं रडू यायचं, प्रेमाश्रू, आनंदाश्रू तुला जे आले, त्याला हे काय बोलते त्या अश्रूवाला हे कळना. अश्रू कशाचे? त्याचं नाव होतं अश्रूवा. अश्रू कशाचे त्याला काही कळायचा पत्ता नाही. मग ते महाराजांनी विचारलं, म्हणे तू आल्यापासून रडायला लागला, राम कळाला काय? राम प्रगट झाला, हृदयी प्रगटे. हे ऐकून हृदयात राम प्रगट झाला का काय? कशाचा? म्हणे रामन कृष्णन. म्हणे मग तुला रडू यायचं काय कारण? म्हणे महाराज तुम्ही असं असं करू लागले, तुम्हाला ध्यान आलं. म्हणजे कशाचं रे? 6 महिने झाला महाबोकडे हरवला. तर कोणाच्या मनात काय असेल काय कळतं. पण एक करा, मनात एकच ठेवा, चित्तात एकच ठेवा की आपल्याला देव कळून घ्यायचा, देव कळून घ्यायचा. आणि देव कळाला तरच खरं आहे. ओळखेला हरी धन्य तो संसार. सगळं ओळखलं ना, हरीलाच नाही ओळखलं
काहीच ओळखलं नाही. एक जान्या तो सब कुछ जान्या आणि एक नाही जान्या तो कुछ भी नाही जाण्या रे बाबा. तेने विन जीवा हो. रामाला राम म्हणतात त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. या भावनेने जर आला तो रामरूपच होतो. राम म्हणता रामाची होई जे, 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 राम म्हणता रामाची होई जे. पदी मै सोनी पदवी घेते, पदी मै सोनी पदवी घेते, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. पती बाई पदवी घेते, पती बाई सोनी पदवी घेते, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. राम म्हणता रामाची पदी बैसोनी म्हणून राम कळून घेणं हेच महत्वाचं. रामाची प्राप्ती हरीची प्राप्ती हेच जीवनाचं सार्थक आहे. पण आपल्याला हे न कळाल्यामुळे आपण कशालाही प्राप्त काही झालं म्हणतो. खरं म्हणजे आपल्याला धन जर भेटलं, खरं महाधन परमार्थ धन हे जर आपल्याला खरं भेटलं तर ते धन असं आहे की त्याला चोरही हात लावीत. कोण हात लावीत नाही. आपल्याला हे धन कमवायच्या आधी कष्ट कमविले तर घरात इकडं कोठेला आलो तिकडं काय होतं म्हणून तर मी पोटात घालून येतो. हो धाकधूक नको. इकडं काय होतं आणि इकडं काय होतं. धन कमवायच्या आधी कष्ट कमवून ठेवलं तरी कष्ट सांभाळायचे कष्ट. आणि आपल्या देखत दरोडा आला आणि कोणी घेऊन गेले तर कष्टच कष्ट. पण राम रतन असं आहे धन, ते जर प्राप्त झालं तर त्याला चोर सुद्धा हात लावी. आणि चोर जर हात लावायला गेला तर चोर चोरच राहत नाही. नाही ध्यानात आलं. चोर रामरूप होऊन जातो. असं हे धन आहे. चोर चोरच राहू शकत नाही असं हे धन आहे. पण आपल्याला न कळाल्यामुळे आपण लटक्याला सांभाळीत बसलो. एक ग्रस्त एका व्यापाऱ्याकडं कामाला होता. आता तो व्यापारी हिऱ्याचा होता. कशाचा. आणि हा त्याच्या हाताखाली कामाला होता. आता तो व्यापारी जे होता काही चमचम करणारे जे होते वस्तू ते फेकून द्यायचा. आता हा जो नोकरीला होता हा माणूस त्याची बायको तिकडं चक्रा मारायला यायची कधीतरी. तिला वाटलं की नक्कीच हे हिरे गुपचूप पडलेले आहे त्याला माहिती नाही. तिनं ते आणून ठेवायचे तिजोरीत. पुढे चालून तो तिचा मालक वारला. त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याच्या कामाला जो होता तो वारला. आता पोरग मोठं झालं, शिक्षणाला पैसा नाही, काय करावं काय नाही. ते म्हणे घाबरू नको आपल्याजवळ भरपूर आहे. पोरालाही वाटलं खरंच पाहायचं काम नाही. एक जर मोडला आपण तर पैसाच पैसा. आपल्याला काही कमी नाही. जाय म्हणे या दुकानात घेऊन. दुकानात घेऊन आला 5-6 ते हिरे म्हणून. त्या दुकानदाराला वाटलं नाही म्हणावं तर लोक म्हणतील भोंदूगिरी लावली फसवितो. त्याला माहित होते त्यानंच फेकून दिलेले ते. तो दुकानदार म्हणतो एक कर हे तुझे तुला घरी घेऊन जाय. तुला काय खर्चायला पैसे लागते ते घेऊन जाय. खाण्यापिण्याकरता धान्य घेऊन जाय. तू येत जाय कामाला. ते कामाला येता येता त्याला कळालं खरा हिरा आणि खोटा हिरा.
या सगळ्या चमचम करणाऱ्या गाडी होत्या. हिरा नव्हता. तो घरी आला आणि माईला म्हणे ते टाक फेकून दे सगळं. आणि कसं लटिक लटिक व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर धार हरि दीना वाया येर धार हरि दीना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना आई त्या मुलाला म्हणते तुला कळालं ना हे खोटं आहे, आता राहू दे ना. हे कशा करता? अरे तुला पोरा सोराला खेळायला कशा करता राहू द्यायचं? आपण कशा करता ठेवतो? आपला तर काही मेळ बसला नाही, पण पोरही नादी लागत याला. हे सगळं जे जमा केलं ना आपण खेळणं, हे पोरा सोरायला पुढं कामी येतं. राहू दे, फेकून देऊ. महाराज म्हणलं कधी एवढं वैराग्य येऊ देऊ नका. हे फेकून द्यायचं नाही, कळून घ्यायच्या गोष्टी आहे का फेकून द्यायचं? संसार सोडायचा का कळून घ्यायचा, ओळखायचा? संसार सोडायचा नाही. लेकर वाट तुमच्या आमच्या काय हातात आहे? आपोआपच सुटत होते. देह सोडायचा का सुटत चाललाच? देह नाहीसा करायचा का नाहीसाच होत चालला? हा संसार नाहीसा करायचा नाही, ओळखायचा असतो, राहू द्यायचं असतं. आता चोखणी आहे. चोखणीत रस आहे का हो? बाहेर रस आहे का आत रस आहे तिच्या? चोखणीच्या बाहेर आहे का आत आहे रस? मी जे बोलतो हे कळू लागलं ना थोडं थोडं? आज त्यांना चोखण्या काही तुमतो ही चोखणीत बाहेर रस आहे का आत? हा मग फेकून द्यायची का? बरी नातवाला कोणाला राहू द्या ना, येड्यावानी काय करता? ही फेकून द्यायचं नाही, पण ते पोरायला खेळायला खेळ आहे 2 दिवसाचा, याला ओळखायचं खेळायला. पण किती कच दिवस बरं आपण रडायला लागलो तर आई काय द्यायची आपल्याला? त्याच्यात रस आहे का काही? मग त्या पोराला कळतं का? पोराला कळत नाही. ज्याला कळत नाही त्याला राहू द्या ना, या चोखण्या खुळखुळे. म्हणजे संसार फेकून देऊ नका, पण ओळखून सोडा. आणि एक दिवस जगाला आपला आम्ही जातो आमुच्या गावा रामूचा राम 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 या ओळखी गोष्टी कळायच्या आहेत. आता म्हणेल का तो त्याला हिरा, तो मुलगा नाही, त्याला कळलं लटिक. तसं साधू संत मोठे हुशार आहेत, त्यांनी फार पर्यायनं सांगितलं. सांगायचं असतं हेच, पण लोकाला एवढं झेपत नाही. म्हणून देवाची द्वारी वा क्षणभरी अरे म्हणे बरं आहे गड जरा. आणि पुन्हा असोनी संसारी, मस्त आपला संसार करायचा, परमार्थ करायचा आपला असोनी. हा आणि शेवटचा अभंग काय? हा अशी गंमत आहे ती, सोयीनं सांगावं लागत. त्या पोराला कधी कळालं हे हिरे नाही म्हणून? रोज येत गेला, त्याला अनुभव आला, तसं रोज येत जा. किती दिवस चालणार आहे? महिनाभर एक मुदत असेल तर काही. किती तारखेला आपण संपवणार आहे? नाही 6ला तर काल आहे ना, 5ला. 5 तारखेला जरूर येत जा बरं का. एवढंच कळत असतं, दुसरं काही नाही. आणि मिळायचं काही नाही. जे मिळायचं ते तुमचं स्वरूपच आहे, दुसरं काही आहे. जे मिळायचं ते तुमचं आहे, ते तूच आहे.
परी काय केजे तैसी. हो, जे आपल्याला मिळवायचं ते आपलं स्वरूपच आहे, मिळवायचं काही. म्हणून नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती. हे रामायण महाभारत ऐकून हे कळून घ्यायचं असतं. 4 वेदात हेच सांगितलंय. वेद अनंत बोलिला अर्थ विठोबासी शरण जावे. सकळ शास्त्रांचा विस्तार अंती तुकाची विठोबासी ध्रुवपद विठोबासी शरण जावे. हो, 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची येत. हे सगळं याच्याकरता ऐकायचं. आपलं काहीच हरवलेलं नाही, पण भ्रमामुळं असं वाटतं आपल्याला इथं सापडन तिथं सापडन. हरणाच्या बेंबीतच कस्तुरी असती, ती वासानं उगत बसती, इथं भेटल तिथं भेटल. ती कुठं असती? आत. पाहायला लागली कुणीकडं, ती पाहतच राहती. ती काय पोथी ऐकती का काय आत आहे तिला कळत नाही. कोणाला कोणाला काही टाला तरी कळतं का? त्या देहात या गोष्टी कळत, या देहात कळून घ्यायच्या गोष्टी या. त्याच्याकरता महाराज आणणं, खर्च करणं, यादसाठी जपे यादसाठी तपे व्यासे अमुपे. म्हणून हे मजा किंवा करमणुकीचं स्थान नाहीये, हे खरं कळून घ्यायचं ठिकाण आहे. मग बाहेर कस्तुरी आहे का तिच्या जवळच आहे? तसं तुझं आहे तुझं पासी परी तू जागा उललासी. तसं खरं जे आहे ते तुमच्या जवळच आहे. साधू संत तुम्हाला काही मिळवून देतात का? तुमच्या जवळच आहे, तुमच्या ध्यानात आणून देतात. अवीट गे माय परी विटेना जवळी आसोनी परी भेटे ना. त्या नवरी मुलीला विचारलं, बाहुल्यावर उभी आहे, म्हणे बाई पती कसे आहे तुझे, तू पाहिलं का नाही? म्हणे वडिलांना सोयरी केली, पूर्व वडिलांच्या भरोश्यावर कामाच आहे, मी अजूनही पाहिले नाही. म्हणे बाई. तिची मैत्रीण विचारती बाहुल्यावरची जवळची, म्हणे बाई दिसत असेल तर पती कसा आहे? म्हणे बाई दिसायला काय, हे आडवं आलं ना काय. अवीट गे माय परी विटे ना. पडद्यामुळे नवरदेव जवळ असून तसंच आहे, दुसरं काय. अवीट गे माय परी विटे ना. परमात्मा जवळी असून अज्ञानाच्या पडद्यामुळं दिसे ना. सर्व सुख जवळ असून मग कुठं हरवलं का भ्रमामुळं वाटायला लागलं? परमात्मा इकडं तिकडं, मग कुठं आहे? सर्व घटी राम देहा सर्वांगी राम देहा सर्वांगी राम देहा सर्वांगी राम सूर्य प्रकाश सहस्रदशमी सूर्य प्रकाश सहस्रदशमी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना सूर्य प्रकाश हरि मुखे मारा हरि मुखे
असं ध्यानात घेत जावं, असा अभ्यास करीत जावं. सत्कथनम. हो, म्हणजे आत्मा मरतच नाही, पण हे जड वस्तू जे भासत्यात दिसत्यात आपल्याला, ती साधन सामुग्री नाही. झोपेत मी नाही का व्यवहार नाही? व्यवहार करायचं साधन तिथं मी आहे. हा एक बारकाव्यानं विचार करायचा आहे. हे रामायण आहे. कर्मणुकीचा विषय हे रामायण आहे. असं रामायण आपल्याला कळून घ्यायचं आहे. म्हणून रामरायाच्या ज्या कथा आहेत, भागवतातल्या कृष्णाच्या लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या कथा आपल्या व्यथा निवृत्त करणाऱ्या आहेत. म्हणजे ह्या कथा दृष्टांत आहेत. आपला सिद्धांत आपण ध्यानात घ्यायचा. हे सगळं आपल्यावर आहे. भागवतात एक कथा आलेली आहे गजेंद्र मोक्षाची. तो हत्ती कशात जातो पोहायला? सरोवरात. त्याचा पाय कोण धरतो? नक्र धरतो. त्याला पाण्यातून बाहेर येताच येत नाही. कोणाला? एकदा का त्याच्यात गुतला तर येताच येत नाही. कोणाला? हत्तीची गोष्ट चालली हो. कोणाची? कशाची गोष्ट चालली? अरे हत्ती दुसरा तिसरा कोण आहे? आपणच. सरोवर म्हणजे आपला संसार. पंढरीला जाऊ म्हणता म्हणता महाराज वय निघून गेलं, पण अजून जायचा मेळ बसला नाही. पाय वडितो ना नक्र. कधी जायची इच्छा झाली तर कोण वडितो पाय? नक्र पाय वडितो. नक्र म्हणजेच अज्ञान, माया, अविद्या आपल्याला सुधरू देत तुका म्हणे लासी माया नाचविते कैसे, माया नाचविते कैसे, माया नाचविते कैसे. माया नाचविते कैसे, माया नाचविते कैसे. तुका म्हणे नासी, माया नाचविते कैसे, माया नाचविते कैसे, माया नाचविते कैसे. म्हणे रासी, माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी, माया नाचविते कैसी. माया नाचविती माणसाला. म्हणून तर रामाचा आश्रय करायचा आपल्याला. राम कळून घ्यायचा. कोण नाचविती? माया. माया शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नसल. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी नाही. कसं? मा म्हणजे नाही, या म्हणजे जी नाही. नाही ती त्रास देईल का हो? कोणीच बोलत बोर झाले काय? उद्या फिरू आणेल मग. नाही ती त्रास देईल का? द्यायचाच झालं तर आहे ती त्रास देईल का नाही ती देईल? शाबास. आणि माया शब्दाचा अर्थ काय? नाही ती कसा त्रास देईल? तुम्हाला सांगतो म्हणजे कळलं. एक माणूस थारोळ्यात झोपला होता. पूर्वी थारोळे असायचे ना, माहिती आहे तुम्हाला? थारोळ्यात झोपला होता. थंडगार होतं ते, झाड होतं बाजूला, आणि याला बरं वाटलं, थोडं सुकलेलं होतं ते, थंडगार झोप लागली त्याला. कशावर चालला दृष्टांत? नाही ती कसा त्रास दे. झोप लागली त्याला, स्वप्न पडलं. जवळजवळ 50-60 वर्षाचा असेल. लग्न काही झालेलं नव्हतं त्याचं, पण स्वप्नच झालं. काय? हो, त्याची सोयरीक झाली, त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बायकोला म्हणतो पाणी आण. काय? थोडा उशीर झाला. स्वप्नातच बरं का. लवकर आणते का नाही म्हणे. ती म्हणे आता इतकं तर पुढं बरेच वर्ष लोटायचे आता याच्या बरोबर. पाहू कसं आणते का नाही म्हणे. ती आली पाणी घेऊन. इतका उशीर लावला का? जे लात मारायला गेलं तर हेच येईल. त्याला जाग आला नाही. जाग आल्याबरोबर कुठं बायको तिथं. बायकून आहे त्या बाईनं त्रास द्यायला का? नाही ते ना, नाही ध्यानात आलं इतकं सांगून जाऊ द्या पुढच्या वर्षी दुसरा महाराज पहा, मला 2 रुपये कमी द्या. अरे आपल्याला तरी कोण त्रास द्यायला लागला? आहे ती का नाही ती? हो.
ही माया आमच्या लक्षात यावं म्हणून सांभाळी या शब्दाचा अर्थ असा आहे. सांभाळेल की नाही तर काय सांभाळायचं? सद्गुरूकडून देवाकडून असा निश्चय होतो की नाही ते नाहीच ना आहे ते, म्हणून म्हणावं लागतं सांभाळी. सांभाळी सांभाळी आपुली माया, 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 सांभाळी सांभाळी आपुली माया. आम्हासिका भयाभीत केले, आम्हासिका भयाभीत केले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग कशी ओळख करून घ्यायची रामरायाची? जे नाही ते नाही ना आहे ते आहे, तो राम नाही ती आहे, तो देव नाही ती, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. हे स्वप्न आहे, आपल्याला दिसते हे काय स्वप्न आहे. एका स्वप्नातून आपण दुसऱ्या स्वप्नात येतो. हे दीर्घ स्वप्न म्हणा फार झालं. त्याला कोणतं स्वप्न म्हणायचं झालं तर दीर्घ स्वप्न. या स्वप्नावर आता विचार करायला लागले बाहेर देशातले लोक. त्यांना कळून चुकलं. हिअर डिअर गॉड नॉट बट जे जे दिसतं, हिअर डिअर गॉड नॉट गॉड बट हे समग्र जर का असेल ऑल नाईट मेअर, समग्र स्वप्न आहे. स्वप्नीचे जेईले म्हणून स्वप्नात राहू नका, भ्रमात राहू नका. आणि रामाचा तुमचा संबंध आहे तो कुठे गेला? सर्वांचे हृदय देशी मी अमुका हे ऐशी, बुद्धी स्फुरे कधी मधी नाही, मधी मधी बोला नाही तर काही हरकत नाही. बुद्धी स्फुरे कधी मधी. मग रामामुळेच चालतो आपण. रामामुळेच तुम्ही जिथून आला तिथं राम बरोबर आहे का राम इथं आल्यावरच कळायचा? तुम्ही जिथून आलात या पृथ्वी तरावर आलात तिथे कोण बरोबर आहे? रामा तू माझा. हो, रामाला सोडून एक क्षण भरे आपण नाही. पण असे अनंत क्षण गेले तरी हे ध्यानात घेत, फक्त नीट ध्यानात घ्यायचा उशीर आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मला काही देऊ नका पण एक करा, तरी अवधान एकले तिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे घड ऐका. राम आहे, त्याची लीला आहे रामाची. रामाचं स्वयंवर म्हणजे शिवशक्तीचं स्वयंवर ऐक्य काल आपण ऐकलं. आता रामराया अयोध्येत कुलाचार कुलधर्म व्यावहारिक स्तरावर सगळे आटोपलेले आहेत. भरताचे मामा आलेले आहेत तिथं. मग भरताला आणि शत्रुघ्नाला ते आपल्या आजोळी घेऊन मामाच्या गावी घेऊन गेलेले आहेत. इथं राम लक्ष्मण सीता आई वडिलांची सेवा करू लागले, प्रजाजनाची सेवा करू लागले. सीता माताई सुद्धा रामाला सोडून नाहीत, रामाला सोडून नाही सीता. तशी जी शक्ती आहे, जी वैभव आहे ते तुम्हाला सोडून नाही. वास्तविकता जे आहे, राम आणि तुम्ही दोन काही एकच? एकच. इतक्या पुरतं तर म्हणा ना. राम आणि तुम्ही, देह आणि तुम्ही.
देह भास आहे ना, आता सांगितलं भल्या माणसाने, हे समग्र भास आणि हे ज्याच्यावर दिसतं ज्याच्यामुळं कळतं ते खास. काय अवघड आहे का आता? याला काय करायचं विचार साधारण वरती पार भाकर खालती पार भाकर म्हणजे सगळे ग्रंथ सोडले हा तसाच बांधला ना. अरे ग्रंथ बांधलेच कधी वेड्या? ग्रंथाच्या चिंतनानं आपल्या आतली असलेली गाठ आहे का नाही हे पाहायचं असतं की नाही. हे कळालं म्हणजे गाठ सुटली. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे सांगायचं सगळ्याला. शास्त्रकार असो, गुरु असो, देव असो, संत रूपात आलेले असो, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हा म्हणजे काय? नुक्ती वगैरे करायची काय? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे खरं कळून घेणं, आत लख प्रकाश पाडून घेणं, वास्तविकता ध्यानात घेणं. रामाची लीला चाललेली आहे. परशुराम आले त्यांच्या तिथे. परशुराम म्हणतात, रामा तुझा विवाह झालेला आहे, तू धनुष्यबाण मोडला म्हणते. म्हणे हो मोडला धनुष्यबाण. आणि हा परशुविषयी तुला काय वाटतं? म्हणे राहू द्या, तुमचं पार्ट ब्राह्मणाचं आहे, मी क्षत्रिय आहे. ब्राह्मणानं क्षत्रियाचं दप्तर तपाशीत जाऊ आणि क्षत्रियानं ब्राह्मणाचं दप्तर तपाशीत जाऊ नये म्हणे. याच्यात भानगडीत तुम्ही पडू नका म्हणे, नाही तर पहा तुमचं तुम्ही. परशुरामही रामात लीन झालेला आहे. राम म्हणजे ब्रह्म, ब्रह्मात तो लीन झालेला आहे. म्हणजे परशुरामाचा काय हरण झाला? गर्व हरण झाला. परशुरामाचा देखील काय हरण झाला? गर्व हरण झालेला आहे. आता कथा अशी आहे की रामराया आनंदानं राज्य करणार, गादीवर बसणार, मुहूर्त काढला, जिकडं तिकडं आनंदी आनंद चाललेला आहे. होम हवनादी क्रिया चालू आहे. वशिष्ठानं सगळी सामुग्री आणलेली आहे. पण विघ्नेश्वरी देवी देवादिकानं पाठवली आहे. सगळ्या देवानं असा विचार केला, इंद्रानं, चंद्रानं, महेंद्रानं, सूर्यानं, आपल्याला खरा आधार कोणाचा आहे? रामाचा आहे. आणि आपल्याला त्रास देणारे कोण आहेत? राक्षस. या राक्षसाला नायनाट केल्याशिवाय आपल्याला समाधान राहील का? आणि राम जर इथं संसारातच जर रमला तर रावणाचा वध व्हायला पाहिजे. हे जे बिचारे पशवादिक आहेत यांचाही उद्धार, खारुताईचा उद्धार झाला असता का? राम वनवासात नसता गेला. ती खारुताई, तिलाही कळालं बरं का की रामाला आपणही मदत करावं. सेतू बांधलं चालला त्यावेळेस तिनं आपलं पाण्यात डुबकी मारावं, वाळूत अंग असं लोळावं आणि ती वाळू कशात टाकावं. इतकीच मदत. जेवढं होईल, जेवढी शक्ती तेवढी भक्ती. हे खारुताई त्याच्यात हे करायचे. आता खारुताईला जर या देशातील खारुताईला राम कळतो, पारुताईला आणि पर्वतरावला काऊन कळू नये रे? आता कळायचा का आपलं स्वरूपच आहे, फक्त एवढंच कळायला उशीर आहे. तुका म्हणे एका क्षणात हे जर कळून घ्यायची तीव्र इच्छा असली तर त्याला वेळ लागणार. म्हणजे तुमचं काहीच हरपलेलं नाही. तुझे आहे तुझं पासी जागा बोलला असेल. जागा भरपूर आहे तुला, पण जागा झाला नाही ना. जालन्याला बंगला, मुंबईला बंगला, चौकड बंगले, त्याच्यातच रंगला. ये ना इथे एक दिवस कळून घे ना. नुसती जागा महत्वाची का जागा होणं महत्वाचं? जागा होणं. काय महत्वाचं आहे? मग तुम्ही पुरणपोळी खा, पंचपक्वान्न खा, आमचं काय पोट दुखत. पण काही नसेल तर कळणा कोंडा खाऊ नये हे कळून. जर काहीच नसलं तर भिक्षा मागुनी खावे, भिक्षा मागुनी खावे, भिक्षा हरि ब्रह्मा संपादे, हरि ब्रह्मा संपादा, हरि ब्रह्मा संपादे, हरि ब्रह्मा संपादे, हरि ब्रह्मा संपादे. खरं म्हणजे जी स्थिती असेल ती स्थिती म्हणण्यापेक्षा आपल्याला देह भेटला. या देहानं आळंदीला जाता येतं, पंढरीला
संतांची भेट घेता किती तिथं खरं कळून घेता येतं. हा देह भेटला ना तुम्हाला, मोठी संपत्ती आहे. तुमच्यासारखी संपत्ती नाही. काही काहीला राष्ट्रात पैसा, परराष्ट्रात पैसा, इथं भारतात गडगंज पैसा, पण ते पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. चांगले चांगले खासदार, आमदार, श्रीमंत, तिथं ते काय करते, त्याचे भाऊ कोणी भेटायला गेले तर असं वाटतं सुधारले काही, मला अजून नाही सुधारला तो. आणि काय करीत होतं, गेलो तिथं झांबलायला लागला, म्हणजे इथं होतं कुठं गेलं, इथं होतं कुठं गेलं. त्याच्यापेक्षा तुम्ही बरे नाही का? आपलं शरीरही काम साथ देतं, शरीर साथ द्यायला लागलं, मन ठिकाण्यावर आहे आणि एकाग्रतेनं कळून घ्यायची पात्रताही आपल्यात आहे. मग तो श्रीमंत पागल खाण्यातला श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ? काहीला शरीर असूनही काय फायदा? देवानं आपल्याला पागल केलं नाही, देवानं आपल्याला व्यवस्थित ठेवलं, त्याचा फायदा हाच घ्या. आता तेने विन जीवा, हो संसार करा, संसार आडवा येत नाही, याला कोणीच काही आडवं येत, तुम्ही तुमचेच आडवेन उभे. आता गारी काय आणि हिरा काय हे तुम्ही कळून घ्या. त्या मुलाला कळालं की ह्या गारी आहे, हिरा नाही, तसं तुम्ही ओळखून घ्या, त्याच्यात राहायचं आपलं. पोरं खेळ खेळायला लागले म्हणजे त्याला काही कळतं का? ते पायावर माती घेते, म्हणतात आमचं घर आहे, कोण म्हणते पोरं दुसऱ्याचं घर मोडायलाही सहाय्य करतात, त्याचं त्यांना दुःख होत नाही. याचं मोडायला गेलं की हे मातीचं आणि ते मातीचं, पण याला दुःख काऊन व्हायला लागलं? माझं म्हणजे माझं म्हणण्यातच हे परेशान झालं का काय? माझं घर कोणी मोडू नये, माझे सुखी असावं. अरे तुझे जे आहेत खास ते सुखीच आहे, तुला कळालेच नाही तुझे, म्हणजे माझं म्हणण्यात जीव फसलेला आहे. कशाला माझं म्हणावं हे त्याला कळत नाही. हे 2 दिवसाची रंगभूमी म्हणीत जाव, तू माझं लेकरू आहे, मी तुझी आई आहे, मी तुझा बाप आहे म्हणीत जा ना. फ्यूज निघून गेल्यावर मग कोण पाहिजे त्याला? तुमचं आहे तर सोडून काऊन जाता रे, ते तुमचे आहे तर तुम्हाला सोडून काऊन जाते? अरे माझे नाहीये, हे स्वप्नवत आहे, हे लटिका व्यवहार हे चांगलं तुम्हाला कधी ना कधीतरी कळून घ्यावं लागत. हे नाही विन जीवा, हे खरं आहे. नाही तर मग आम्हाला सगळंच येतं. पोरग नाही का तुम्हाला आनंद नारळ, गडावर तर नारळ भलतेच झाले असते. काही कान फुकणारे येतात आमच्याकडं, महाराज कान फुकायचं, मला कोणी असेल तिकडे जावं, मला काही कळत नाही. नाही पण ते कान फुकून घ्यायचं आम्हाला, मला त्याचं काही ज्ञान नाही बाबा, जे ते खरं सांगत जाऊ आपल्याला. त्याचं नाही बोल, समजे लोक म्हणले म्हणे जा गडावर महाराजाला गुरु करा. मला काय गुरु करता म्हणलं, मी मूर्ख माणूस, गुरु मला काही त्याच्यातलं कळत नाही, गुरु येत. मग काम त्याला काय करावं लागतं? त्याला होम करावं लागतं का? दसऱ्याच्या रोजी यावं का? मेल होम बीम नाही आमच्याकडं. होम करा का नका करू म्हणे, मग गोम काढा. याची काय काढा? गोम काढा. आमच्या वारकरी संप्रदायात अशी नाटकं नाही काही, तर काय काढायचं? परवाला एक आम्हाला शास्त्री पंडित शेंडीला गाठ मस्त ढेरी मोठा ब्राह्मण भेटला. ते म्हणे महाराज 10-20 ब्राह्मण होते म्हणे, मंत्र म्हणायला मोठा होम केला आणि आम्ही अनुग्रह घेतला, पण समाधान नाही हो महाराज. इतकं केलं तरी समाधान, मॅल समाधानाला जे पाहिजे तो ते केलंच नाही. म्हणे कसं काय? मॅल तो मोठा होम केला, बरेच ब्राह्मण जमा केले, त्याच्या मी विरोधात नाही, पण तो तिथंच मुक्काम ठोकला, आणखीन पुढं काही राहिलं ना. म्हणे काय? मॅल तो केला होम, पण तशीच राहिली गोम. कशा करता केलंय? तो गोम जाण्याकरता. गोम शब्दाचा अर्थ काय? संशय. संशया उडी थोर अनेक नाही वाघोर, हे विनाशाची वाघोर प्राणी असी. आता तुम्हाला कधी कधी या गोष्टी अनाकलनीय वाटत असतील. बरेच लोक म्हणतील जरा कळतच नाही आम्हाला. आमचं म्हणणं तुम्हाला कळत नाही हे तर कळतं ना. मग डीम लाईन तरी आहे ना, येईन ना फुल लाईन, म्हणजे पूर्ण वास्तविकता कळेल. पण कधी येत जा, हळूहळू डाळे कीर्तनाला जात जा, प्रवचनाला जात जा, एकाग्रतेने कळून घ्या. हळूहळू डाळे डाळे
तया मार्गाची निमेळे निश्चित. बरेचसे पोरं मॅट्रिकला नापास होते पण सातत्य सोडित नाही, अभ्यास करीतच होते, कलेक्टर झाले. आणि जे हुशार म्हणून घेणार ते मला काय पाहायचं का, ते 10वी 12वीला बरातच अडकलं, नापास. यानं आपलं सोडलं. तसं आपल्याला नाही कळालं तर एक दिवस नक्कीच तुमच्या अंतःकरणात लख प्रकाश पडेल आणि तुमच्याकडून आम्हालाच पावती मिळेल. जन्म आलो त्याचे आजी. हो, आज आजी म्हणजे टुडे बरं का, नाही तर म्हणताना आजी. आजी म्हणजे आज, या क्षणाला अंतःकरणात रामराया प्रगट, हृदयी प्रगटे रामरूप. हे रामायण रामरूप प्रगट. आता विषय असा चालला की भरत शत्रुघ्न आजोळी गेलेले, रामरायाला राज्याभिषेक करायचा. सगळे लोक रामरायाचं अभिष्ट चिंतन करू लागले, व्रत वैकल्य करू लागले रामाकरता. पण विघ्नेश्वरी देवीनं मंथरेच्या चित्तात स्त्री शिरली. कोण? विघ्नेश्वरी देवी. देवानंच तिला सांगितलं एवढं काम कर, कारण रामरायानं जर हे सोडलं तर आमचा उद्धार होईल, नाही तर ते तिथं चिटकून बसल्यावर कसं जमल. तुकोबारायानं प्रपंच जगाच्या दृष्टीने केला, पण ते जगा करता त्यांचा देह होता, ते संसारात चिटकून राहिले नाही. त्यांचा देह जगाच्या कल्याणा संताच्या, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आता भ्रांताचा देह कशा करताय, याला संसार कळत नाही तर परमार्थ कळत नाही. संसार कशाला बनाव, संसार म्हणजे हे लेकरं बाळ, हे हा संसार नाही. पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे इह संसारे. अज्ञान हा संसार आहे, अविद्या हाच संसार आहे, न कळणं हाच संसार आहे. म्हणून तुम्हाला आनंद आहे, तुमचं जीवन म्हणजे आनंदित आहे. अवघे चित्रलोक्य आनंदाची आता प्रतिबंध गेला की आनंदच, आनंदाशिवाय. बघ, मंथरेच्या चित्तात ती शिरली विघ्नेश्वरी. ही मंथरा जी होती ना, आपल्याला वाईट दिसते पण प्रामाणिक होती. दुष्टवृत्तीचे काही माणसं जी असतात वाईट नसते ते, पण प्रामाणिक असते, चिटकून असते त्याला. कशाला? आपलं चांगलं व्हावं, आपलं तेवढं चांगलं. शेजारचं घर जळ नका, पण आपलं साबूत राहावं. म्हणजे आपलं जपायचा प्रयत्न करतात ते, पण ते काही जपल्या जात, ते आपलं राहील तर काय जपल्या जाईल. तशी ही मंथरा कुटील होती, दुष्टबुद्धी म्हणजे मंथरा. मंथरा शब्दाचा लाक्षणिक अर्थ काय? दुष्टबुद्धी. ही हुशार होती, हिला वाटलं आपल्या राणीचं कसं व्हावं. आता कौशल्याचा राम गादीवर बसणार, कौशल्या राजाची आई म्हणून मिरवणार. कोण? कौशल्या. आणि तुम्ही पडा कोपऱ्यात, तुमच्या मुलाला व्हावं लागल दास. तुम्हाला कोणी विचारणार? आपल्या महाराणीची, आपल्या बालकिनीची फजिती होणे ही तिच्या चित्तात होती. बऱ्याच आई वडिलाला असं वाटतं की आपल्या पोराचं कल्याण व्हावं. बोलताना बोलते ते, तो करताच करतो आम्ही समज, पण काय करतो काही कळायचा पत्ता नाही. अरे करतो काय समज, तू जे करतो ते तो करता आणि कामी येत तर त्याच्या करताही कामी येत नाही. म्हणून म्हणण्यात आलं, माय बापती सर्पी नकी भोका, असं म्हणण्यात आलं. जास्त विस्तार नाही करायचा आपल्याला. आधीच तर उल्हास त्याच्यात फाल्गुन बाज, आधीच तर लोक आई वडिलाला विचारित नाही. पण असे जे मायबाप आहेत त्यांना मुलाचं हित कळत नाही, पण त्यांना वाटलं याला कुठं जाऊ देऊ नये, इथंच काम धंदा करायला. कधीतरी पंढरीला जाऊ देत जरा वर्षातून एकदा लेकराला, त्याला संतांची गाठ भेट होऊ द्या, त्याला खरं कळू द्या, त्याला बाळकरी करा, त्याला संतानं सांगितलं ते करू द्या, तरच त्याचं कल्याण आहे. का इथंच गुरफटून ठेवण्यात. असे जे मायबाप आहेत हे सर्पिन बोका बनण्यात आले. काय बोका काय करतो? ते झालेले मांजराचे पिल्ले मारून टाकतो. कोण? सर्पिन काय करते? अंडे घालीत घालीत जातील, तेच अंडे खात खात नष्ट. म्हणून काय म्हणण्यात आलं अशा मायबापाला, माय बापती सर्पिन की घोळू घोळू मारते त्याला. एकच आई अशी होऊन गेली, लेकरू जन्माला आल्याबरोबर उपदेश, हा देहा नाशिवंत उपदेश मदालसा
निर्मिला कैसा उपदेश ममता देव निर्मिला ठरवू देत जाऊ अशाही ठरव येऊ दे बरं. उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची गर्भवासा जो पंथ खटारे पचलासी कर्मकोठा अविचार बुद्धी तुझी पुत्र राया. त्या पाळण्यातल्या बाळाला उपदेश करू लागली आई. म्हणून आई असावं मदालसेसारखी. आपल्या मालकाचं पुढं काय होईल त्याचाही उद्धार व्हायला पाहिजे म्हणून पत्नी असावं चुडेला राणी. रामरायाला ही कथा वैशिष्ट्य सांगायला. रामा तुझ्या वंशामध्ये एक अशी स्त्री शक्ती निर्माण झाली की तिनं तिचे बालक राजा शिकिध्वज राजा त्यांचं नाव काय शिकिध्वज राजा त्या राजाचा तिनं उद्धार केला अशी कथा रामाला सांगू लागली. कोण वशिष्ठ ऋषी. उद्धार केला. दोन्हीलाही गुरुनं बरोबर बोध केला पण खरा बोध कोणाला झाला ठसला बोध बाईला. कोणाला बोध होईल काही सांगता येत. त्या मालकाला त्याची श्रद्धा होती भावना होती महाराज आहे चांगले आहेत ही श्रद्धा होती पण बोध झाला आदृढ बोध झाला होता. ते महाराज गेले काही दिवसानंतर बाहेर त्यांच्या आश्रमाकडे भ्रमण करायला. तर चुडेला राणी त्यांना म्हणती नाशिवंताची काय चिंता करायची. खरं म्हणजे आपल्याला गुरु महाराजांना चिंतन करायचंही आता ठेवलं नाही. चिंतने चिंतने तद्रूपता. आता आपण देवाहून वेगळे उरलो असा बोध केलेला आहे. याला मागचे संस्कार होते आपले. ते म्हणे हा इतकं सोपं आहे. हे कुठं बाया माणसाला कळतं का. अरण्यात जावं लागत असतं सगळं सोडून. लोकही वेडे आपले त्याच वर्णन करतात. पाहणं हो 2-4 पोरं सोर पण सगळं सोडून गेला ना लंगोटी नेसून भस्म लावून सगळं काय आणलं त्यानं सोडायला. मग ते वर्णन करणारे शहाणे म्हणो का वेडे तुमच्या गावातले सोडून तसं एखादा गेला असलं बाप्या. अरे हे आणलं काय तुम्ही सोडायला काही आणलं का बरोबर कोणी वर हात करा बरं. आणि इथले इथं काय तुम्ही सांगायला लागले काय सोडलं काय धरलं काही आणलं का आपण. हे चुडेला राणी तिच्या नवऱ्याला सांगायला लागली समजावं. म्हणून पत्नी असावं तर चुडेला सारखी. आता आपण रडत बसतो आपले भोळ्या भावड्या माय मावल्या त्यांचा काय दोष आहे त्यांना ज्ञानच नाही. ते रडत बसतात. आता तुम्ही चालले ना आमचं कसं आहे. आता लोक त्याला जेव्हा मेलं ते आणि आता ते चाललं तर त्याचं कसं काय याचा काही विचार कोण करतं. हे आमच्या चुडेला राणीनं विचार केला. ते म्हणे असं करू नका. गुरु महाराजांना आपल्याला जे सांगितलं त्याचा दृढ निश्चय करा. निश्चय करणं हेच खरं फळ आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. नाही तर किती जरी हे मिळाल्यासारखं वाटलं तर फळ ते निर्फळ हे फळ म्हणायला फळ आहे पण हे फळाभास आहे. फळ तिनं समजावून सांगितलं पण ते कशाचं ऐकतो हेकाड वैराग्य. हे बायकोचं काही खरं असतं का असं त्याच्या मनात. गेला तो राज्य सोडून अरण्यात गेला. जटा वाढवल्या तिथं झोपडीत राहू लागला. कंदमुळे राज्य भोग सोडून दिला आणि कंदमुळे खाऊ लागला. सगळं राज्य सोडून तिथं गेला. बोधाचा पत्ता नाही. फक्त हेकाड वैराग्य आहे. जंगलात गेल्यानं कुठं जमतं. जंगलात गेल्यानं जमतं तर सद्गुरूकडून बोध झाल्यानं जमतं. हो आणि सद्गुरूनं केलेला बोध काही ध्यानात ठेवला फक्त त्याला एकच माहित होतं हे सगळं सोडून जायचं. गेला जंगलात तिथं राहू लागला. दाढी जटा वाढवल्या. आता या बिचारीला एक प्रश्न पडला. बरेच वर्ष हिने कारभार पाहिला राज्याचा. मग पंतप्रधानाच्या हाती कारभार दिला आणि स्वतः चुडेला त्याचा शोध घेत गेली. तिनं असा विचार केला याचा नवरेपणाचा अहंकार जागृत होईल.
इथं आली तो आता. मग काय मनात तो विचार करावा लागला की चिवड्याला सांगत होती ते खरं आहे. गुरु महाराजांना जो बोध केला तो तिला झाला, पण मला त्याला पश्चाताप झाला, पण अभिमान सुटत ना. तिथं कसं ऐकायचं कोणाचं बायकोचं. चिवडेलाला वाटलं मी जर या देहात अशी जर गेली तर हे ओळखील इथं कशाला आली म्हणून. मग चिवडेलानं अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं. अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं आणि तो चिंतातच होता. गुरु महाराज भेटले तर बरं राहील, काही तो स्वामी भेटेल, काही हे बिरडे. अशा चिंतनात असताना तितक्या ती दत्त म्हणून उभी राहील. त्यांना लागली साष्टांग नमस्कार, पाया नाही पडू दिलं. कोणा तिलाच माहिती आहे काय तर नाटक व्यावहारिक स्तरावर. पाया पडू दिलं नाही आणि मग सांगायला सुरुवात केली, आपण एवढे मोठे राज्य कारभार सोडून आलात, तिकडे घरी पत्नी बिचारी, हे काय करेल. हे सोडायचं काही नसतं. हे सोडायला आणलंच नाही तर सोडायचं काय. सोडायचं नाही, धरायचं नाही, फक्त अहंकार सोडल्याशिवाय राहायचं नाही. हा विचारुनी सांडीजे बघा असतीची वस्तू होई जे लेणे आपली तर मग नाही. त्याचा अभिमान फक्त सोडायचं, बाकी काही सोडायचं नाही. हे तुम्ही हेकाड वैराग्य आहे. म्हणे मी इतकं सोडलं तर लोक कौतुक करू लागले. कोणते लोक कौतुक करू लागले? हे अडकळ लोक. लोकाला साधं गणित आहे. आता तुम्ही म्हणता ना काय तो घरदार सोडून गेला तर, अरे त्यानं घरदार आणलंच कुठे सोडायला? त्याचा आहेच काय इथं? त्याला आपलं कुठं काय हेच कळालं नाही म्हणून ते इतरलं समजलं नाही, इतरलं सोडलं. आपल्या हातात काही धरणं नाही काही. गवताची काडी करता येत नाही म्हणतो बाजारात माडी बसवली. हे रे बाजार काय येतं काय आपल्याला? हे फुल तयार करता येत नाही, पण चूर काढता येतं. कोणाला करता येतो? वर हात करा बरोबर. कोणी करा, एखाद्या गरीब माणसानं करा. ज्याला काही पैसे पाहिजे असेल 100-200, मला जे दक्षिणा येईल ती त्याला देईन. बस माझ्याजवळ जादा तर काही उद्या नाही देणार मी. सांगा फुल तयार करता येतं का? बरं जाऊ द्या उद्या. कोणाला तयार करता येतं फुल? अरे निघाला काय एखादा. कोणाला करता येतं काय फुल? बोला बोला, करता येतं का फुल तयार? अरे बोर झाले काय जरा. फुल तयार करता येतं बोला ना. इथं गणिताच्या वेळेस नापास होते पोर. खरं कळून घेत नाही. त्याच्यात फक्त काय सीताचा वनवास, काय रामाचा वनवास होईलच कसा. रामानं आपल्याला लीला दाखवली. अरे एवढं भयंकर जरी आपल्या वाट्याला आलं तरी त्याच्यात आपलं चित्त ढळता कामा नाहीये. तेवढं निश्चय व्हायला पाहिजे. फुल करता येतं का सेना महाराज? नाही करत. येतं इकडं माय मावल्याला पण काही करता येतं का? चुरगळता येतं का नाही? चुरगळायचे धंदे पक्के आहेत. हे असे मोकार धंदे केल्यामुळे तर खरं कळलं ना आपल्याला. हो यानंच व्हायला चाललो आपण. एक महाराज मला भेटले. मला रात्रीचं कीर्तन कसं काय झालं? मी म्हणलं गाव करायला त्याचं कीर्तन घेऊच नका तुम्ही. हे बेटे यानं ऐकलंच नाही म्हणे. म्हणजे त्यातून त्याला अलर्जी द्यायची. मग बेल काय झालं? पाडलं त्याचं कीर्तन आणि काय झालं? काय मूर्खपणा आहे रे. इतका गाठाळ जर असेल तर असा महाराजही नरकाला जाईल. असा शास्त्री पंडित सुद्धा त्याला हरी हातच नाही घेतला ना त्यानं. हरी विन जन्म. हरीला सोडून जीवन जगणं म्हणजे अंधकारमय जीवन. तम म्हणजे काय? नरकाची केवळ अज्ञानात जीवन जगणं म्हणजे नरकमय जीवन आहे. पण आपला अज्ञानाचा आनंद चाललेला आहे ती गोष्ट वेगळी. हे आज अमेरिका वगैरे असे राष्ट्र याचा विचार करायला लागले की आपलं वरचं लाईफ हे खरं लाईफ नाही, रिअल लाईफ वेगळंच आहे. डार्क नाईट ऑफ सोल हे स्वप्नातलं जीवन आहे. डार्क नाईट ऑफ सोल. गडद अंधकारात हा आत्मा चाच पडू लागला. सोल म्हणजे सोल नाही बरं का, SOUL म्हणजे हो डार्क नाईट ऑफ सोल. याचा ते विचार करायला लागले अमेरिकनचे लोक. आणि आज आपले साधू महाराजासारखे, बलदेवानंद महाराजासारखे तिथे जाऊन त्यांना आनंद देतो. त्यांना पहिल्यांदा हिअर गॉड आणि डिअर गॉड कळत होता, पण आमच्या भारतात आल्यानंतर आमच्या साधू संतांनी त्यांचे डोळे उघडले. काढकर त्यांना कळालं आता इकडं तिकडं देव नाही, ऑल गॉड, समग्र परमेश्वर आहे. ही दृष्टी त्यांना प्राप्त झाली. म्हणून 350 ख्रिश्चन लोक आपल्या या प्रवाहात आले. बलदेवानंद महाराज
आणि आपल्या इथले भोळे बापडे मांग लालचीने तिकडे चालले. अरे रे रे, काल मी कोणत्या याला गेलो आपण गोंद्याला जवळजवळ 1,500 मातंग लोक तिथे आले होते. कोणी प्राध्यापक, कोणी प्रोफेसर. त्याच्यातल्या 2 प्रोफेसरनं मला एक कबुली दिली आणि महाराज आम्ही त्याच मार्गावर होतो. पण हा खरा आनंद इकडेच आहे. आम्ही मतंग ऋषीचे आहेत खरं म्हणजे. आणि मांग म्हणजे सामान्य माणूस नाही. मांग म्हणजे गावाला जागविणारा आहे. अरे गावालाच काय जागविणारा, देशाला जागविणारा लहोजी नावाचा मांग आपल्या देशात होऊन गेला. पण आपल्याला त्याच्याकडे तुच्छ काढायची वृत्ती मांग आहे. आम्ही तिथं लहोजी बसवले. एकाने विचारलं, महाराज आज कळलं तुम्ही आमचे म्हणून. नाही तुमचे भाषण बरेच ऐकले म्हणे आम्ही विश्व हिंदू परिषदचे, पण आज कळले तुम्ही आमचे. मलाही रोजच कळलं तुम्ही आपले आहेत म्हणून. तुम्हाला आज कळालं मग तुम्ही खरंच मांग आहे. म्हणलं हा, हे शरीर मग डोकडं आहे. जरा भदभद करायला लागलं तर काही अनासीन ऍस्प्रो घेतो, त्याला तापितो आणि शहाडा देतो. आता हे तुमच्या देवापुढे शहाडाच नाही तर काय आमचा. हे शरीर मी नाही, हे मग डोकडं आहे. मी आत्माराम रूपी मांग आहे. आम्ही वडारात गेलो तर त्यांना पटवून देतो मी वडार आहे म्हणून. त्यांच्या जाती वडरी, दगड वडरी, माती वडरी. मी म्हणत असतो मी महावडरी. कसाही दगड असू द्या, तडाख्यात आला पाहिजे, सटकला नाही पाहिजे. त्याच्यातच देव आहे. हे अनावश्यक भाग बाजूला काढून त्याच्यातच मूर्ती प्रगट, असा महावडारी आहे. तसं तुमच्यातच देव आहे. या चिंतनानं पर्यायानं आम्ही प्रयत्न करतो, तो देवच प्रगट व्हायला पाहिजे. चिंतन ऐकून तुम्ही यायचं आणि उठूनच देव म्हणून जायचं. देवची बरे हो, तुका म्हणे खरे तुम्ही हा साक्षात्कार, हे करून घ्यायचं. हे कळालं तरच आधी तरच, नाही तर मग अज्ञानात जीवन आहे आपलं. ते स्वतःला शहाणं समजेल, मी बॅरिस्टर आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे. हे पोट भरे ज्ञान आहे सगळं. अरे पोट तर कुत्रे भरत. मला एक परवा साहेब भेटले, म्हणजे लांडी लबाडी केल्याशिवाय जमतच नाही महाराज. नाही कुत्र बरं येतो या पक्षी बघ. ते लांडी लबाडी करीत, ज्याचं घर, ज्याचं खातं भाकरी, त्याचं घर राखीत. इतकंच काय, सरकारच्या दरबारामध्ये कुत्रे चोर धरायला लागलेत. कोण चोराला कोण पकडायला लागलेत? कुत्रे. मोठमोठाले डाके कोण पकडायला लागलेत? कुत्रे. आणि प्रमोशन कोण मागायला लागलेत? चेत्रे. कुत्र्यानं पकडल्यानंतर चोराला सोडित नाही. आणि हे मोठमोठाले क्लास 1 क्लास 2 म्हणून घेणारे पैसे देऊन त्याला, मग खरे चोट्टे कोण आहेत? कोणी असेल याच्यात ते सोडून बरं का, पोलीस खात्यातला. आणि असेल तर मला काय करायचं त्याच्याशी? तू मार्गाला ते नाही विन जीवा अपोला. तो हे काय तोंड पूजेपणा करीत जाऊ नका बरं का वारकऱ्या हो. मोठा माणूस आहे तिथं जातोच कशाला तिथं तू? अरे मोठा फक्त एक देवच आहे. हरी से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा। हरि से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा, प्रहलाद बेटा हरि से लिपटा, प्रहलाद बेटा हरि से लिपटा, जब भी खाम कर कड़ा, जब भी खाम कर कड़ा, दीवाने जो गफलत में पड़ा, दीवाने जो गफलत में पड़ा। हरि से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा, जो गफलत में पड़ा, दीवाने जो गफलत में पड़ा, दीवाने जो गफलत में पड़ा। एका देवाशिवाय बडा म्हणजे मोठं कोणीच. त्याचा आपला काय
कोणालाही काही कमी नाही. मी काल का परवा सांगून गेलो होतो, इथं सगळे बसलेले जे आहेत इतकंच काय, पण मुंगीपासून तो ब्रह्मादेवापर्यंत तुम्हाला काहीच उणीव नाही. कसं कसं तुम्हाला काहीच उणीव नाही, फक्त याची जाणीव नाही, एवढीच काय ती उणीव आहे. तुम्हाला तुम्ही देवाचे म्हटल्यानंतर हाय करणार का तुम्ही? एखादा श्रीमंत पाटलाचा मुलगा आहे तर ते जेवाय करता, खाय करता, कपड्या करता रडल का तो? पण हा पाटील आज आहे उद्या नाही, सरपंच आज आहे उद्या नाही, सगळ्या जगाचा मायबाप आज आहे उद्या, आणि आपला संबंध त्याच्याशी आहे. मग बोंबलायचं काही काम नाही. पण कुठेही जाऊ हेच, काही ठिकाणी होळी तर काही ठिकाणी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, फक्त शब्द बदलला, बाकी काहीच नाही. सगळे रडके. न कळाल्यामुळं रडायची पाळी आली का कळाल्यामुळं? अरे सीता अशोकवनात होती हे चांगलं लक्षात घ्या. म्हणजे नाही, शोक सीता कुठं होती? मग रामरायाची पत्नी एक रूप असणारी ती शक्ती वनवास कसा असेल, पण दाखवून दिलं की अशा दुष्ट माणसाच्या नगरीत जरी राहायचा प्रसंग पडला भ्रांताच्या, तरी आपला निश्चय ढळता कामा नाही. रात्रंदिवस रामाचा जप. सीता या शब्दाचा अर्थ तुमची बुद्धिरूपी सीता आत्मारामाला सोडून कधी नाही. हे जर त्या बुद्धीला कळालं तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशराजे. अरे साधा हरिपाठाचा जरी विचार केला तर भरपूर झालं ना. आरसा मोठा काय आणि लहान काय ते म्हणते, मोठाले ग्रंथ पहा, काय पाहता याच्यातच वेळ बसून घ्या. साधा हरिपाठ आहे आपल्याकडनं करून ठेवला आहे, त्याच्यातच तुमच्या जीवनाचं काय आलं, सार आलं. तुमचं जीवन काय आहे हे त्याच्यात तुमचा परिचय आहे. त्याच्यामध्ये बिंब तरी बचकेची परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, त्याच्यात तुमचा प्रकाश आहे. साधारणतः माणसाला सुद्धा हे जरी कळालं तर सगळ्या श्रीमंतापेक्षा जगातल्या तो श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखा भाग्यवान. अरे या देशातला लंगोटी धारण करणाऱ्याला सम्राट राजा शरण येतो. असं काय त्याच्याजवळ? त्याच्याजवळ जे कोणाजवळच नाही, आणि त्याच्याजवळ जो आला आणि कळून घेतलं तर त्याच्यासारखा भाग्यवान, त्याच्या भाग्याला पारावार. म्हणून संतांची शरणागती करा आणि खरं कळून. आणि संत कुठं भेटतील सांगितलं नाही का पत्ता आपल्याला? संत भार कीर्तनाचा हो. म्हणजे तुम्ही कोण आहे अशा भ्रमात राहू नका. आम्ही संत नाही, आम्ही संताचे पुत्रे आहेत. पण संताळलेले असल्यामुळं योग्य दिशेनं भुकतो. ते आल्यानं संसारा पंढरीला जा, तिथं तुम्हाला संत भेटतील. तिथं गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करा, विधी तो हे नीट ध्यानात घ्या. उगाच येड्यावानी बोंगाळू नका. काय कड्याचं मठ, बामणाचं मठ, कुंभाराचा मठ, भलतं सलतं महत्वाचं आहे तिथं का देव महत्वाचा आहे? ते काय अज्ञानी लोक नवी पाव देवाला पाव म्हणते, तनपुरे तन काय कड्याचं मठ. अरे चाललो मुलीकडे रे, तिथं देवाशिवाय दुसरं काहीच नाही. काही वेड्यासारखं 2-4 जण आम्हाला भेटले, आमचं इकडं काळुंका माय म्हणे, ते कुलदैवत आहे. अरे ती काळुंका माय याच्यामुळेच येते, याला सोडून नाही. ती शक्ती याला सोडून. म्हणून खरं कळून घ्या, फुकट वेळ घालवू नका. एक क्षण महत्वाचा आहे. गेलेला श्वास किती किमतीचा आहे. तुमच्या गाडीतली हवा जर गेली चाकातली तर ती भरून आणता येईल, भरण्याकरता सोयी आहे. याच्यातली हवा गेली तर आहे का हो काही? तुमचे बँकातले पैसे दिले तर कामी येईल का ते? मंत्री संत्री कामी येतील का? आणि मंत्री संत्र्याच्या गाडीतली हवा राहणारच आहे काय? शरीर रूपी गाडीतली हवा आहे तोपर्यंत, शरीर रूपी गाडीतली हवा आहे तोपर्यंत अहंकाराची हवा सोडून द्या आणि खरं कळून देणे विन जीवा. हे शास्त्र आहे, शास्त्राच्या नादी लागू नका बुवा. हे पाहू का ते पाहू का, हे सोडलं तुम्हाला सोडा. आता काही सोडायच्या भानगडीत पडू नका. आणि सोडायचं असेल तर जा आळंदीला बघ, ग्रंथ सोडायला ना आम्हाला सटाके आणायला या. तेने विन जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा हे ब्रीद वाक्य आपलं. सगळ्याच सार जर काय असेल, खरं आमचं कल्याण कशात असेल
अखंड समाधान कशात असेल? हरी प्राप्त केल्याशिवाय. कारण बाकीचं ते प्राप्त केल्याचा भास आहे. त्यानं भल्या गाडी गोळा केल्या होत्या, दृष्टांत सांगितला ना मधात. ते हिरा होता त्याच्यातला एखादा का गाडीच होत्या. तसं आपल्याला जर समाधान नाही ना, आतापर्यंत जे मिळवलं असं वाटतं त्या सगळ्या काय म्हणजे लटिका व्यवहार सर्व हा संसार. ती मंथरा थैथय करीत आली कैकेयीकडं, पण कैकेयीचं रामावर फार प्रेम. तिनंही देखील सांगितलं भेद शिरला तर रामासारखा देवासारखा देवच त्यालाही वनवासाला पाठवायची दुर्बुद्धी होते. हे कैकेयीनं त्या रूपात दाखवलं का कैकेयी भ्रांत आहे? अरे कैकेयीनं हे दाखवून दिलंय. सगळे लोक तिला जरी नाव ठेवीत असेल पण अंदर की बात तो ऐसी आहे. कैकेयी सारखी मायच नाही. व्यवहारात तर हुशारच होती. तिनं असा विचार केला की रामाला जर त्याच्यावर प्रेम करीत बसले मी इथं, इथंच तो चिटकून राहील. जंगल में भालू है, बंदर है, त्यांचा उद्धार कसा होईल? ते खारुताईचा उद्धार झाला असता का जर ते वनवासात आले नसते तर? सीते नाही दाखवून दिलं. अहो ती रावणानं नेली सीता आहे का सीतेचा भास येतो? सीताला काय नेऊ शकतो रावण? काय मर्यादा? हात लावू शकत नाही, अग्निरूप येते. तिच्याकडं पाहिलं तर जळून भस्म होईल. कोण? मग सीतेची छाया आहे ती का सीता आहे? दाखवलं तिनं. त्या महान पतिव्रतेला कोण हात लावणार? अजिबात कोणी हात लावू शकणार? अरे एवढाले ब्रह्म विष्णू महेश देव झाले. हे तिचं सामर्थ्य आहे, सतीचं सामर्थ्य आहे. साध्या गोष्टी आहे का? अशा भंपक कथा लोकांना सांगायच्या, गुंगवायचे. येऊन बसून झोपलेलं चालल पण त्यांची फसगत करू नका. तुम्ही करा. म्हणून पैशा करता पोथी वाचत जाऊ नये, पैशा करता कीर्तन करीत जाऊ नये. अरे कीर्तन देवा करताच करीत जाव. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, तरच आपलं खरं कल्याण. त्याच्याकरताच ऐकत जाव. काही भेटन नाही, भेटलेलं नाही, भेटलेलंच आहे. तुझे आहे हे चांगलं पक्क ध्यानात घ्या. ते कुठं आलं गेलं नाही. फक्त जागा उगली तुमची, चळलं ते चळलं. काय झालं? म्हातारपणात तर ज्यादाच चळलं. तरुणपणातच परमार्थाने गेला तर म्हातारपणात काय करीत बसणार? मला एक माणूस आहे, आम्ही गडाखाली जमीन घेतली 3 एकर. त्याला पैसे देऊन टाकले. 2 उद्या होत्या माझ्याजवळ, मी मोडल्या. 30,000 रुपये भावाचा 60,000 देऊन टाकले. मग ते आलं पाया पडायला. एक 5 रुपये घेऊन आलं मला दक्षिणा द्यायला, नारळ. महाराज एक विचारू का? मी याला पश्चाताप झालेला दिसतो, काहीतरी जीवनाचं कोड. आणि समजा जमाना गेला महाराज, लई रोजाचं मनात आता ताकद नाही राहिली अंगात. मग सुरू करू म्हणे. अरे चाललो कुणीकडे आपण, करायचं काय? बरेच लोक असे आहेत भाव चढलेले. काही काही कीर्तनकार महाराजांना माळी काढल्या. म्हणे कशाला? तर म्हणजे सैलानीला गेल्यावर जातो कशाला तिकडं? पंढरीला ये, पैठणला ये, तिथं तुझं कल्याण होईल. तिथं खरं कळल तिथं जात जाव. तीर्थक्षेत्र आहे, पंढरी आहे, पैठण आहे, आळंदी आहे आणि संतांची भेट गाव. काय चळत माणूस कुणीकडे जाईल काही सांगता येत नाही. हे खरं कळून घ्या. मंथरा ती पण हुशार आहे, पण ती कशी आहे? तिनं हे दाखवून दिलं की ही माझी महाराणी आहे. कोण? कैकेयी. पण तिला कपट शिकवू लागली ती. तसे काही मंथरा आहेत असं तिनं दाखवून दिलं की अशी दुष्ट बुद्धी म्हणजे मंथरा. दुष्ट बुद्धीच्या माणसाचं आपलं ऐकल्यानं आपलं चांगलं होईल का? दुष्ट बुद्धीचं ऐकल्यानंतर आपलं सगळं फुकटच जाईल. अरे राम गेला ना हातचा, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हे कैकेयीनं दाखवून दिलं. ही दुष्ट बुद्धीचा स्वीकार केला तर रामाचं महत्व वाटत नाही. खरं धन हातातलं जाऊ देतो आपण आणि भासमान धनाच्या मागं लागतो. हे जे धन द्रव्य आपण म्हणतो धनच नाही, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. खरं धन ते आहे. इथं राहायचं आपलं संसाराच्या परीनं वागायचं, पण लक्षाकडं बरं का? लक्ष कुणीकडे लक्ष द्यायचं? लक्षाकडं लक्ष द्यायचं. हे रामायण आहे. ती सांगायला आली. ती म्हणे तनफण काऊन करते तू इतकी? कोण म्हणती? कैकेयी. कोणाला? मंथरेला. माझा राम माझा प्राण आहे, प्राणाचाही माझा राम माझ्या प्राणाचा प्राण आहे.
तुला काय करायचं? राम गादीवर बसला काय आणि भरत बसला काय? मला दोन्ही मिळून दोन्ही माझेच लेकर आहेत हे मला तू सांगू नको. हे धंदे कुठं शिकली? पण ती पक्की. तिला वाटलं मालकीनीचं नुकसान होऊ नये. आता तिचा बोध आहे का भ्रम येतो मंथरेचा? तसे आपले मायबाप खरं सांगायचं सोडून बरं आम्ही कसं कसं केलं कसं कसं नाही, हा बोध आहे का भ्रम आहे? आता भ्रम आहे. अरे सगळ्यांना एक लक्षात घ्या, माझं सगळ्याला म्हणणं आहे, जशी स्थिती असेल त्या स्थितीत लेकरं बाळ नातवंड सगळे वारकरी करा. सगळे वारकरी करा. योग्य सत्पुरुषाच्या सहवासात त्याला घाला. म्हणजे तो कशाचं खंडन करायचं, कशाचं नाही, काय खायचं काय नाही, काय प्यायचं, त्याला हे कळता कळता खरा मी कोण आहे हे कळत. तेने विनजीवा. आता ती कैकईच, पण तिने दाखवून दिलंय की भेद शिरविणारे माणसं पक्काच भेद शिरून देते. आई वडिला सुद्धा भेद. बरेचसे लोक रोज आईचं दर्शन घेणारे आता घेत नाही. मला एकानं विचारलं, मिळालं तू रोज आईची सेवा करीत होता? मी पाहिलं BA MA पर्यंत. ते म्हणे खरं सांगू का, लग्न झाल्यापासून जरा फरकच पडला. झालं काय रे? श्रीमंताच्या घरची आहे. कोण? त्याची बायको. आणि मला असं वाटतं तिनं मला एक सांगितलं, आपण काय वाण्या बामणाचे का काय ते महाराजाचं ऐकता, हे खायचं नाही ते खायचं नाही. नाही तुम्ही जर नाही ऐकणार तर मी जाईन बरं. आधीच तर पोरं 50-60च्या घरात गेली तर भेटन. याला वाटलं ही जर गेली तर दरवाजा बंदच होतो, काय करतो हिच्यामुळेच उघडला काय म्हणते ना लोक, दरवाजा उघडला. ते मोठं हुशारच. याला करे आता तो आईकडे जात नाही, तिने मला अशी दट्टी दिली म्हणे, पाहुणे खूप श्रीमंत आहे म्हणे, टेका देते आम्हाला, काही कमी पडलं तर टेक्यानं. अरे टेका कोणाचा आहे? टेकोजी. टेका देवाचाच आहे, देवाशिवाय दुसऱ्याचा. तिथं टेका, तिकडून आम्हाला टेका भेटतो पाहुण्याचा. आणि कसं काय करावं आता? त्याने एक अशी दट्टी दिली, आता खबरदार तुम्ही आईच्या तिथे गेले पाया पडले आणि तिला बोलत बसले तर मी राहणार नाही. तेव्हापासून मी कधी आईकडे जात नाही. काय शिरला याच्या चित्तात? भेद, आसक्ती, भेद, काय म्हणायचं ते म्हणून नाही गेला ना तो. म्हणजे पाहुण्या रावळ्याची आसक्ती, पाहुण्या रावळ्याकडून काही भेटतं, हिला कसं काय सोडायचं? तसं जालन्यातले आमदार खासदारचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस ऋतुंभरा दिदी आली आणि त्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो, तुम्हाला माहित आहे कधी मला नाही माहित, सावरकर चौकामध्ये त्याचा मी अध्यक्ष होतो. मला गोरंट्याला सुद्धा येऊन सांगितलं, महाराज तुम्हारी बात सच्ची है लेकिन बात ऐसी है कि मैं वो दुकान में बैठ के सब सुनता था. मी काय बोललो हे त्यांनी मला सांगितलं, कोणते उदाहरण दिले. लेकिन आने का दिल हुआ, लेकिन ये पक्ष नाराज हो जाएगा ना. म्हणजे खुर्ची जाईन आणि ते पक्षही. हा तसं बायको जाईन आणि पाहुणेही. बायकोमुळं पाहुणे जोडल्या गेले होते, ते जाते ना. असे बरेच वर्ग सोटे. अरे म्या म्हटलं त्या आमदार खासदारला करतो काय बेट्या? वारकरी होय तेने विनजीवा, खरा भक्त होय हे कळून घे. उगाच भंपक गप्पा आणू नको. भलतं सलतं पाठांतर केल्यापेक्षा आपल्या चित्तातलं जायलाच पाहिजे गाठ. पाठ महत्वाचा, केलेला पाठ महत्वाचा का गाठ जाणं महत्वाचं? हो, गाठ जाणं. कोणती गाठ? अज्ञानाची. जायची का नाहीच हे कळायचं, हे आणखीन सूक्ष्म चिंतन आहे. ती नाहीच हे कळत असतं संताकडून. मग काही काहीच्या चित्तात त्याला भेद शिरू, काही नाही त्याचा स्वीकार केला. म्हणे बरं मला तुला एक विचारायचं, सगळ्याला दशरथ राजानं सांगितलं, होम हवन केले आणि तुझे लेकर तिकडं पाठवले, त्याच्या मागं कोणाला बसविणार गादीवर? बरं शत्रुघ्न कुठे आहे आता? आजोळी. आणि अभिषेक कोणाचा चालला? तुझ्या सवतीच्या पोराचा. आता रामन तेन कशाचं तिचं बोलणं भेदाचं, तुझ्या सवतीचं पोराचं. आणि तो सवतीच्या पोराचं वाटोळं होईल हा जर गादीवर बसला तर. मतलबी आहे हा राम. गादीवर बसल्यावर तुझ्या पोराला तो विचारणार नाही, ती सीता राणी होईल, कौशल्या महाराणी होईल. असा भेद तिच्या चित्ता शिरला आणि ती कोपग्रहात गेली. आता कुठे गेली? कोप म्हणजे चहा प्यायचं कप नाही,
कोप, संस्कृत भाषेत कोप म्हणजे राग. कोप शब्दाचा अर्थ काय? राग. पूर्वी असं होतं, 2 BHK आणि 1 BHK घरं नव्हते, वेगळ्या वेगळ्या खोल्या, राजाची बैठक वेगळी, पुढं लोकाला भेटायची बैठक वेगळी, त्याचं चिंतनाची बैठक वेगळी, स्वयंपाकघर वेगळं सगळं. आणि स्त्रियांना, राण्यांना जर राग आला तर मळकट कळकट कपडे घालून त्या रूम मध्ये जायचं. मग यानं ओळखून घ्यायचं की राणी साहेबाला काय आला, त्याला म्हणायचं कोपग्रह. काय म्हणायचं त्याला? कौसल्या काही काही कोपग्रहात गेली. दशरथ राजा आल्या आल्या धाडकन अंग टाकून नेलं. ते काय शिरला आता त्याच्या चित्तात? भेद शिरला. दशरथ राजा म्हणतो, तुला असं काय झालं? तुझा आवडता राम आज गादीवर बसणार, सगळ्या लोकांना आनंद झाला, तू असं काय करते? बोलायचं नाही, अजिबात बोलू नका मला. तुमचा मतलबीपणा समजला. रामाला गादीवर बसवायचं, आमचे पोरं तिकडे पाठवून दिले, त्यांची काही सल्ला घेतली का? मला काही विचारलं का आधी? तिला राग आला, क्रोध आला. तिनं रामराय म्हणतात, म्हणणं तरी काय? रामाला काय माहितीये? त्या सीतेला, दशरथाला काय माहितीये की हे रामाला वनवासाला पाठवलं? सरळ मनाचा दशरथ राजा. तो म्हणतो, तुला काय मागायचं ते माग, काही नको जास्त. 2 वर दिलेले तेवढे सांभाळा. तुम्ही रघुवंशी आहात, सत्य बोलणारे आहात, खरे आहात, इथं खोटेपणा करू. कोणता वर मागायचा तुला? एका वराने रामाला 14 वर्ष वनवास, एका वराने भरताला. असं म्हणतात डोळ्यातून धारा सुरू झाल्या. वचनबद्ध झाले, करणार काय? ही गोष्ट रामरायाच्या कानावर गेली. कोणाच्या? रामरायाच्या कानावर गेली. आले रामराय तिथं, दशरथाला नमस्कार केला. दशरथ धर्मसंकटात पडलेले, आता वचन दिलेलं आहे, वचनानं मोडी. हे तर असं आहे, प्राण जाय लेकिन वचन. हा रघुवंशाचा नियम आहे. वचन दिलं तिला. रामरायानं ओळखलं की बापाला संकटात टाकलं गेलं, काही करायचं. ते गेले, काही मातेला साष्टांग नमस्कार केला. माते, तुझं मनोगत मी पूर्ण करतो. पितृवचन जे आहे ना, मी वनवासाला जायचं, तू मागून घेतलं ना, मी जाणार, तू चिंता करू. म्हणे मला हे तर पाहिजे रामा, मग दुसरं काही? हो, मी जातो वनवासाला. कोण म्हणतं? राम. मग तिथून राम निघाले, कौसल्या माताकडे आले. नमस्कार. कौसल्या माता चिंतन करीत होती, आपल्या ह्याच्यात मग्न होती. आणि आयुष्यभर कौसल्याला काय वनवास भोगावा लागला बरं का. राज्यात असूनही वनवास. तुम्ही म्हणताल ते कसं काय? दशरथाला बऱ्याच राण्या होत्या, आणि आवडती राणी कोण? की कौसल्या, सुमित्रान, काहीच नाही, त्याला बऱ्याच राण्या होत्या. तर ती सांगू लागली, रामा आयुष्य माझं दुःखातच गेलं रे, तुझ्याकडं पाहूनच मी जगले रे रामा. नाही तर मला कधी तुझ्या वडिलांनं बरं पाहिलं नाही, मला कधी बरं बोलले नाही, माझं सगळं आयुष्य असंच. आणि ती सावत्र आई, सावत्र म्हणून मला पाहू लागली. मी तिला बहीण समजते, कोणाला कैकेला, पण ती मला सावत्र सवत म्हणून पाहू लागली. ती देखील मला खूप बोलायची रे. ती जर बोलली, मी जर मालकाला सांगायला जावं तर मालक कोणीकडून होते? मालक तिकडची वकिली पत्र घेत. म्हणजे कौसल्या मातेला शेवटपर्यंत काय झाला? व्यावहारिक दृष्टीने त्रास सहन केला रामा मी. आणि आता तुझ्या भरोशावर आहे रामा मी, तर तू चालला रे मला सोडून. कौसल्या रडायला लागली, सगळी नगरी रडायला लागली. सगळ्याच्या तोंडात एकच, धाडू नको, धाडू नको वनी राम, कैकेयी धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम, कैकेयी धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम, कैकेयी धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम, कैकेयी धाडू नको वनी राम. रामा बिन जीवन व्याकुळ हो
भाविना राम बिन जीव व्याकुळ होत सुचत नाही काम कैकई धाडू नको वनिरा धाडू नको वनिरा कैकई धाडू नको वनिरा भेद शिरल्यावर भेद आणि क्रोध प्रगट झाल्यावर माणसं काय बोलतील काही. माझा एक मित्र आहे, त्याच्या बापाचा त्याला राग आला आणि त्याला बोलता बोलता तो त्याला म्हणे, जाय रे म्हणे तू मा बाप नाही म्हणे. काय म्हणला तो, तू मा बाप नाही. आता माझा तो मित्र आहे, पण म्हणलं राग शांत होऊ द्या. मी दुसऱ्या दिवशी गेलो, चांगलं बोलला, या 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 राग गेला निघून त्याचा. मी म्हणलं का हो, तुम्हाला समजा एक अनुदान आलं 1 लाख रुपयाचं. म्हणे हा. मी म्हणलं कसं करताल तुम्ही. म्हणे कसं करताल म्हणजे तुम्हाला बापच नाही म्हणतात ना. मग लिहिता कोणाचं नाव, बापाचं नाव लागत ना, त्याच्यावर सही लागत ना. हे तुमचं एक नाव, तुम्ही काय म्हणता, मला बापच नाही, तू मला बापच नाही. कसं म्हणलो रागाच्या भरात. असं राग येऊ देऊ नका, काही म्हणू नका ना. अरे ज्या रागानं कोणाचंच भलं झालं नाही असा क्रोध ठेवता कशा. काम क्रोध हे सगळे कशाला आहे, दुःखाला कारण नाही. पाप नाही त्याला का रागाच्या भरात स्मरण नाही. आता तसं आपला खरा बाप देव नाही का आपल्या लक्षात नाही. कसं कसं बोला ना, लक्षात नाही का देव खरा माय बाप नाही लक्षात. अरे बाप, इथून पुढे तरी ध्यानात घ्या. उरलेल्या आयुष्यात अरे कंदिल इजून जाईल तर लोकच अभ्यास करा. शरीरात प्राण आहे तोपर्यंत प्राणाचा प्राण राम तुम्हाला कळो ही शुभेच्छा. आता उद्या राम जे आहेत, काही उत्तर प्रदेशच्या भागात नंतर दंडकारण्यात जातात, म्हणजे अरण्यकांडाला सुरुवात, बालकांडाची समाप्ती होणार आहे. हरे नमः हरये नमः हरये नमः. सियावर रामचंद्र भगवान की जय. चला आरती घ्या. अरण्यकांड, अयोध्याकांड, किष्किंधा असे 7 कांड आहे. आणि हे 7 कांड कशा करतात तुम्हाला कळावं, पेज कांड. म्हणून आम्ही मला चिंतनावर जास्त भर देतो. तुम्हाला काय कळावं, पेज कांड, वास्तविकता कळावं. पैसे चंदनशी महापुण्यम पवित्र. मी हे करीत असतो योधना. श्रेय नमः गणाधिपतये नमः इष्टदेवता भ्यो नमः कुलदेवता भ्यो नमः सर्वे भ्यो देवे भ्यो ब्राह्मणे भ्यो नमः मातृपितृदेवता भ्यो नमः. व्हायला काळजी. हो नसलं तर मग मी लगन बी लगत लगन. हा. श्री गणेशाय नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वे कृपा जयाची जय देव जय. Thank you.